हाय हॅलो नमस्कार, मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आपल्या रोजच्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा विषय शेअर करणार आहे. आपण रोज एकच प्रकारची भाकरी खाण्यापेक्षा गव्हाची, बाजरीची, नाचणीची, राजगिऱ्याची भाकरी आळीपाळीने खाल्ली तर त्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. तसंच प्रत्येक धान्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पोषक घटक असतात, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत असते. आहारात संतुलित राहतो आणि रोज त्याच चवीला कंटाळाही येत नाही. चला तर मग आता मी माझ्या घरी कोणत्या पद्धतीने या भाकऱ्या बनवते आणि त्यामध्ये कोणते प्रमाण वापरते ते तुम्हाला सांगते. सर्वात आधी बोलूया आपण नाचणीच्या भाकरीबद्दल. मी बऱ्याच वेळेस नाचणीची भाकरी करून पाहिली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. कधी भाकरी थापतानाच तुटायची, तर कधी तव्यावर टाकण्यापूर्वीच फाटायची. मग वेगवेगळे प्रमाण वापरून पाहिले. शेवटी मला एक योग्य प्रमाण मिळालं. जर 1 किलो नाचणी असेल तर त्यामध्ये अर्धा किलो गहू मिक्स करायचे. भाकरी अगदी छान येते. नाचणी जास्त झाली तर भाकरी तुटून जाते आणि गहू जास्त झाले तर भाकरी थापायला खूप जड जाते. त्यामुळे 1 किलो नाचणी आणि अर्धा किलो गहू हे प्रमाण माझ्या अनुभवाने अगदी योग्य वाटले. मी हे दोघं पीठ वेगवेगळे दळून आणले. आमच्याकडे गिरणीवाले एकत्र दळून देत नाही, त्यामुळे मी वेगवेगळे दळून आणले आणि घरी आल्यानंतर व्यवस्थित त्यांना दोघं पीठला मिक्स करून घेतलं. तर तुमच्याकडे एकत्र दळून देत असेल तर तुम्ही एकत्रही दळून आणू शकतात. या पद्धतीने केलेल्या पिठाच्या भाकरी खूप मऊ, खूप चविष्ट आणि छान बनल्या आणि थापताना किंवा लाटताना कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. जर तुमच्याकडे गिरणीवाले एकत्र दळून देत असतील तर तुम्ही एकत्रसुद्धा दळून आणू शकतात. आणि आठवड्यातून 1 दिवस तुम्ही नाचणीची भाकरी खाऊन बघा. अगदी पौष्टिकता असतेच, पण चवीलाही खूप छान लागते. यानंतर येते ती बाजरीची भाकरी. माझ्या मते आठवडाभर रोज एकच भाकरी खाण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी खाल्ल्या तर शरीराला फायदे होतात आणि खाण्यातही बदल होतो. त्यामुळे मी 1 दिवस नाचणीची भाकरी केली तर दुसऱ्या दिवशी बाजरीची बनवत असते. बाजरीची भाकरी तसे विशेष म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप चांगली मानली जाते. शरीराला ऊब मिळते आणि ती पौष्टिकता असतेच. त्यामुळे या ऋतूमध्ये बाजरीची भाकरी जरूर खाल्ली पाहिजे. तर बाजरीच्या भाकरी आठवड्यातून 1 दिवस करत असते. आता माझी आठवड्यातनं भाकरीचा प्रकार कुठला असतो तो म्हणजे मक्याची भाकरी. मक्यामध्ये फायबर तर चांगल्या प्रमाणातच असते, त्यामुळे पचण्यासाठी सुद्धा मदत करत असते. आठवड्यातून किमान 1 दिवस तरी मक्याची भाकरी बनवलीच गेली पाहिजे. मक्याची भाकरी करण्याची पद्धत जवळजवळ आपण ज्वारी बाजरीच्या भाकरी करतो ना, त्याच पद्धतीने असते. खरा प्रॉब्लेम एकच असतो की गिरणीवाले ती दळूनच देत नाही. पण आमच्याकडे एक गिरणीवाल्या ताई आहेत, त्या दळून देत असतात. त्यासाठी मला काय करावं लागतं, त्यांच्याकडनं एकदा भरडून आणावं लागतं आणि पुन्हा ते पीठ तयार करण्यासाठी जावं लागतं. फक्त एवढा त्रास सोडला ना तर भाकरी खूप करायलाही छान असते. आणि जर तुम्हाला वाटली थोडीशी कडक झाली, जास्त दिवस झाले पीठ दळून आणून, तर ती कधीतरी आपण लाटण्याने सुद्धा लाटून घ्यायची. पसरायला तिला थोडंसं जड जात असतं, म्हणून लाटण्याने मी तिला लाटून घेत असते. तर ही भाकरी मी पौष्टिक भाकरीसुद्धा आपल्या शरीरात गेली पाहिजे म्हणून आठवड्यातनं 1 दिवस हिचा नंबर असतो. आता ही मक्याची भाकरी असल्यामुळे हिचा कलर आहे ना थोडासा पिवळा दिसत असतो. मक्के पिवळे असले तर तिचा कलरही पिवळा दिसत असतो. तर हा माझा आठवड्यातनं आणखी एक भाकरीचा प्रकार तुम्हाला सांगितला. चला तर मग आता पुढचा प्रकार कुठला बनवते ते तुम्हाला सांगते.
आता पुढच्या भाकरीचा प्रकार म्हणजे राजगिऱ्याची भाकरी. आता तुम्ही म्हणत असाल की राजगिऱ्याचं पीठसुद्धा दळून आणते का? तर नाही, तर मी ते रेडीमेडच घेऊन येत असते. आठवड्यातनं एक दिवस एक पॉकेट जरी आणलं तर कधीतरी आपल्याला मदती भाकरी करता येते. तर ही भाकरी डीमार्टमध्ये असो किंवा सुपर शॉपमध्ये सुद्धा मिळत असते, म्हणून मी हे पीठच रेडीमेड आणते. आता गिरणीवाला ते काही दळून देणार नाही, ते आपल्याला 1 किलो किंवा अर्धा किलो, तर मी ते रेडीमेड पिठाचाच वापर करत असते. फक्त एवढंच असतं ना, ही भाकरी थापायला खूप चिकट असते, त्यामुळे हिला मला काय करावं लागतं, थोडंसं थापल्यानंतर लाटण्याने लाटून घ्यावी लागते. आणि ही भाकरी उपवासालाही चालते, त्यामुळे एकादशी किंवा इतर उपवासाच्या दिवशीसुद्धा पर्याय म्हणून खूप छान असते. आणि तसंच आपल्या शरीराला पौष्टिक म्हणूनही ही भाकरीचा फायदा होत असतो. म्हणून आठवड्यातनं एक दिवस मी ह्या भाकरीचा प्रकारसुद्धा बनवत असते. आणि शेवटी येतो तो प्रकार म्हणजे ज्वारीची भाकरी. ही आपल्या शरीरासाठी तर खूप चांगलीच आहे. ही हलकी पण आहे, पचायलाही सोपी आहे, पौष्टिक पण आहे. म्हणून आठवड्यातनं एक दिवस मी ही भाकरी नक्की बनवत असते. फक्त ही भाकरी जर पीठ दळायला थोडे जास्त दिवस झाले तर हिचा भाकरी टाकण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा वापर करावा लागतो. माझ्या यात छोटासा सल्ला असा आहे की आपण रोज फक्त गव्हाची पोळी किंवा एकाच प्रकारची भाकरी न खाता आठवड्याचे नियोजन करून वेगवेगळ्या धान्यांचा भाकऱ्या खाल्ल्या तर आपल्याला आरोग्याला नक्कीच फायदा होतो. शरीराला विविध प्रकारची पोषण तत्वे मिळतात, पचन चांगले राहते आणि जेवणातही छान बदल होत असतो. ही माहिती माझ्या स्वतःच्या अनुभवातून तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही ही पद्धत वापरून पहा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय.